लास्ट सॅटर्डेच्या आधीच्या सॅटर्डेला ना मी इंस्टाग्रामवरती एक व्हिडिओ बनवला होता, ज्यामध्ये मी सांगण्याचा प्रयत्न केला होता की जर समजा तुम्ही एक स्वतःचं घर खरेदी करण्यासाठी होम लोन घेतलं असेल आणि ते होम लोनचा टेन्युअर असेल 20 किंवा 25 वर्षांचा, तर तेच होम लोन तुम्ही 10 किंवा 12 वर्षांच्या आतमध्ये नील कसं करू शकता आणि खूप जास्त फायनान्शियल स्ट्रेस न घेता ते कसं काय होऊ शकतं, ही गोष्ट मी एक्सप्लेन केली होती. आणि त्यानंतर लास्ट सॅटर्डेला जो आपला युट्यूब वरती व्हिडिओ आला होता ना, त्याच्यामध्ये मी हे सांगण्याचा प्रयत्न केला होता, जो त्याच सिरीजचा दुसरा व्हिडिओ होता, जर तुम्हाला स्वतःचं घर खरेदी करायचं असेल ना, तर त्याच्यासाठी योग्य वेळ कुठली असू शकते किंवा कुठल्या नेमक्या गोष्टींचा विचार करून आपल्याला निर्णय घ्यायचा की आपल्याला स्वतःचं घर खरेदी करायचंय की अजूनही रेंटच्या घरात राहणं आपल्यासाठी जास्त फायद्याची गोष्ट असू शकते. ऍक्च्युली या टॉपिकच्या आसपास तुम्हाला इंटरनेटवरती जे काही व्हिडिओ सापडतील ना, ते सरळ सरळ बाय वर्सेस रेंट हा टॉपिक डिस्कस करत असतील, पण आपला व्हिडिओ या टॉपिकच्या एक स्टेप पुढचा व्हिडिओ असणार आहे. कारण समजा तुम्ही 10 वर्ष जरी रेंटने राहिलात तरी पण तुम्हाला 10 वर्षांच्या नंतर का होईना स्वतःचं घर घ्यायचंच आहे. तर तेच स्वतःचं घर तुम्हाला आता घ्यायचं असेल तर तुम्हाला कुठल्या गोष्टींसाठी रेडी असणं आवश्यक आहे, काय त्याचे ऍडव्हान्टेजेस असू शकतात, काय त्याचे